तर सेकंड सेमीफायनल सुरुवात होती. स्ट्राईक एंडवरती आपल्याला फर्स्ट बोलतो, नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला बाला सुद्धा पाहायला भेटेल. गोल्डन ट्रॅक वरती आपल्याला वारीस सजवताना पाहायला भेटेल. 3 षटकाचा सामना आहे. सेकंड सेमीफायनल सामना आहे. याच्या पहिल्याच्या फर्स्ट सेमीफायनल मध्ये जे की फायनल अंतिम सामन्यामध्ये जे की प्रवेश करणारा संघ, पहिला संघ जे की आंबेता संघ ठरलेला आहे, त्या संघाचं सुद्धा हार्दिक 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 अभिनंदन असेल. तसा दुसरा सेमीफायनलचा सामना सुद्धा चालू आहे मैदानामध्ये, जे की शिवतेज विरुद्ध लाटवण संघ. पहिल्या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू वारीस सज्ज होते. कोणाचे पहिला चेंडूला बिरकवलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार. दमदार षटकार फैसल भाई यांच्याकडून फर्स्ट बोधू यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक सुद्धा लागलेला आहे. गोल्डन ट्रॅक होते आपल्याला वारीस सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता वारीसला पाहूया किती बाजू की या षटकामध्ये 5 चेंडूने बाकी असले. पहिल्या चेंडूवरती मोठ्या प्रहाराने स्वागत केलेलं वारीस यांचं. पाहूया पुढच्या 5 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो तो वारीस. परत एकदा राईट हँड राऊंड विकेटचा मारा करेल तो फर्स्ट साठी. पुढचा चेंडू इथं क्षेत्ररक्षक असेल, पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या हवा देऊन जातोय क्षेत्ररक्षकाला. जे बशीरभाई मसूरकर यांच्याचकडून 200 रुपयाचा पारितोषिक फर्स्ट साठी. जसे जसे फटके पडतायत तसे पारितोषिक पडत चालते. तसेच इस्माईलभाई ओंबिलकर यांच्याचकडून सुद्धा फर्स्ट साठी 200 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. 600 रुपयाचा अजूनपर्यंत मानकरी ठरलेला आहे. मला वाटते थोड्याच वेळामध्ये इम्रानभाई बोधू यांच्याचकडून सुद्धा पारितोषिक लागेल. जे की 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार. पहिला चेंडूमध्ये मोठा प्रहार षटकार पाहायला भेटत. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा सुद्धा पाहायला भेटले. तरी आता वारीस थोडेसे मागडे पडलेले. वारीस यांना कमबॅक सुद्धा करावे लागेल. सेमीफायनलचा सामना असल्यामुळे ते की आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं सुद्धा आवश्यक असतो. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. पहिला चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय, पकडतोय. चांगलं क्षेत्ररक्षक सुद्धा पाहायला भेटतोय आपल्याला. इथे 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये स्ट्राईक रोटेट होईल. आपल्याला ह्या षटकामध्ये इनिंगमध्ये पहिल्यांदा स्ट्राईक आपल्याला बालाच्या हातामध्ये पाहायला भेटणार आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केले तर वारीस याने. पाया पुढच्या 3 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो का किती धावांना रोखवून ठेवतो. देखील बाला सुद्धा एक मोठ्या मोठे टुर्नामेंट सुद्धा तो सुद्धा खेळून झाले. तो मोठे फटके सुद्धा आपल्या संघासाठी दरवेळेस मारत असतो. पाहूया आज सामन्यामध्ये किती मोठे फटके आपल्याला बालाच्या रूपामध्ये पाहायला भेटत आहेत. वारीस एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथं बीट होत आहेत. इथं निर्धाव चेंडूची सांगता होईल. बघा घेऊ तरी आता चांगला कमबॅक आपल्याला पाहायला भेटतोय वारीसच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केले. पुढच्या 2 चेंडू फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केलेला आहे. या षटकामध्ये उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा येतात, किती धावांना रोखवून ठेवतो तो वारीस. देखील 3 षटकाचा सामना असेल. सेकंड सेमीफायनलचा चालू असलेला सामना. जे की तसाच बघा घेतो प्रेक्षक वर्ग सुद्धा वाढलेला आहे. त्यांचं सुद्धा परत एकदा मनापासून स्वागत असेल. तसं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षक जोडले, त्यांचं सुद्धा परत एकदा मनापासून स्वागत असेल. इथं बीमरच्या रूपामध्ये नो प्लस 1 टोटल 2. इथं 2 धावा भेटतील. 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. तसंच बघा घेतो आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण टुर्नामेंटचा आनंद घ्यायला भेटतोय. तेच आपला फिक्सल प्रोचा चॅनल, त्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक सुद्धा करायचं आहे. तसंच सर्व प्रेक्षकांचा लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना परत एकदा मनपूर्वक स्वागत असेल. आता फ्रेडची संधी असेल ती बालाच्या हातामध्ये. पाया संधीचं सोनं करतो का. ह्या 4 बॉल 13 झालेले आहेत. पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू बिरकवलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय, पण अंपायरचा चेंडू जाईल. 1 बाउंस सेमारेखा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री यांची दिशेने चेंडू गेलेला आहे. सेमारेखा पार भेटली तर 4 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 या आकड्यावर. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. भेटतात तिथं 4. वेगाने संघाची धावसंख्येत भर पोहोचते. जे की आत्ताचं षटक पहिलं षटक हे महागडं पडलेलं वारीस यांचं. जे की 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा खर्च केलेल्या आहेत. तसे बघायला तरी शुएब जांजू आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. लाईक सावरटकर हे सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांनी सुद्धा फर्स्ट साठी पारितोषिक लावले. फर्स्ट जर 3 चेंडूमध्ये 3 मोठे हिट माझे बिग हिट षटकार मारताय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारताय तर लाईक सावरटकर यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक असेल. पुढचा चेंडू इथं हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न होता,
पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती, जे की 2 चेंडू नंतर सुरेख फेकले होते, जे की 2 चेंडू 10 धावा दिल्यानंतर त्यांनी पुढचे 2 चेंडू सुरेख फेकले, त्याच्यात परत 2 चेंडू 10 धावा खर्च केलेले आहेत. टोटल पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केलेले वारिस याने. मागडे षटक पडलेलं वारिस यांचं, जे की आता जौर यांना कमबॅक करावं लागेल. स्ट्राईक केली होती आपल्याला मोठा, जे की हा हिटर, जे की पहिल्या सामन्यापासून सुरुवातच्या सामन्यापासून मोठे प्रहार आपल्याला फजच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. तोच फज आपल्याला स्ट्राईक मार्फत पाहायला भेटणार आहे. नाही, स्ट्राईक केली होती आपल्याला, आता बाला पाहायला भेटेल. बालाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक मोठा प्रहार, एक बाउंड्री सुद्धा पाहायला भेटली होती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया आता जौर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी जौर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल, राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल तो बालासाठी. पाहूया परत जौर गोल्यांसाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू चांगला भिरकवलेला आहे, क्षेत्ररक्षक नसेल. दर्शककडे ज्या प्रकारे आपल्याला तिथे आर्यन घोसालकरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा लाईनमॅनचा काम पूर्ण करताना पाहायला भेटतोय, त्यांचा सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने धन्यवाद असेल. तसंच हे भेटतील 4 या 4 धावाच्या मध्ये संघाचे धावसंख्येत भर पोहोचेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. जी पहिल्या चेंडू ते मोठ्या प्रहाराने स्वागत केलेलं आहे ते जौर यांचं. बाला सुद्धा एक चांगला बालाडे खेळाडू आहे, मोठे प्रहार सुद्धा तो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत असतात प्रत्येक सामन्यांमध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. तसंच पाहूया परत जौर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. पुढचा चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक असेल का, पण तिथं चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये. तिथं फायनल क्षेत्रामध्ये तिथं डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथे एकच धावा भेटेल. 1 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. जौर सुद्धा बघायला गेलो थोडेसे मागडे पडले. 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा खर्च केलेले. पाहूया पुढच्या 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो, कारण की सेमीफायनलचा सामना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणे इथं आवश्यक असेल. कारण की पहिल्या चेंडूमध्ये वारिस याने 18 धावा खर्च केले, आपल्याला कमबॅक करणं सुद्धा आवश्यक असेल. पण तुम्ही 2 चेंडूमध्ये 5 धावा अजूनपर्यंत खर्च केलेल्या. पाहूया पुढच्या 4 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतो. दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल पण क्षेत्ररक्षक पोहोचण्यापर्यंत चेंडू कॉम्बॉक्स मध्ये डायरेक्ट येतोय, जे की ट्रॅव्हल झालेला आहे. इथं भेटेल इथं परत एकदा 4 धावा. या 4 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत परत एकदा भर पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. बालाच्या बॅट म्हणून आपल्याला आता गगनचुंबी चौकार पाहायला भेटला, जे की एक इथं प्रेक्षक आलेले ते सुद्धा माऊ मधून चालत मॅच बघण्यासाठी खास आलेले आहेत, बोरगर मधून. चला सामन्याकडे पाहूया. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. अजून षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पदावरती असताना संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. लॉस ऑफ 0 विकेट, सेकंड ओव्हर प्रोग्रेस. पुढचा चेंडू जे की थोडीशी बॅटीची काढा लागते, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये परत ट्रॅव्हल होईल. तिथं बघितलं हुसेनची दाबिल करते सुद्धा इथं आलेले आहेत, त्यांचा सुद्धा मनापूर्वक स्वागत असेल. 28 सुवेलजी दाबिल करते सुद्धा इथं आलेले, त्यांचा सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. 28 धावा झालेत. त्याला संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. परत जवळ गोलण्यासाठी सज्ज होते. पुढचा चेंडू परत भिरकवलेला खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्या सुद्धा लाटवणे संघाकडून पाहायला भेटतो. इथं एकच धावा भेटेल, 1 धावाने समाधान घ्यायला भेटेल. आता स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक असेल ती फत तुझ्या हातामध्ये. पाहूया आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये किती भर पोहोचवून किती मोठे प्रहार आपल्याला फजच्या माध्यमातून पाहायला भेटत आहेत. फज जो की अजूनपर्यंत 600 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे, 600 रुपये त्याला लागू तर झालेले आहेत. पाहूया पुढचे आणखी ह्याच्यानंतर सुद्धा एक षटक बाकी असेल. या षटकामध्ये सुद्धा काही चेंडू यांना बाकी असतील. जवळ परत त्या गोलण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोर द विकेटचा मारा करेल तो फजसाठी. पुढचा चेंडू इथं थोडेसे बीट झालेले आहेत, पण 1 धावा इथं निश्चितपणे भेटेल. दुसरा धाव सुद्धा बघता पूर्ण झालेला आहे. ह्या 2 धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धावफलकावरती धावा होतात 31 धावा, 31. तर या षटकामध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go. पाहूया. ओके सॉरी, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा तरी चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून, जसे फज सुद्धा आपल्याला संघाच्या धावसंख्येमध्ये मोठे प्रहार केलून धावसंख्येमध्ये भर पोहोचते, तसा बाला सुद्धा मोठे प्रहार खेळतोय.
चला कृपया पाणी घेऊन जायचं आहे. ओमकार आपल्याला विनंती असेल. चला घ्या, चालू करा. 1 मिनिट थांबायचं आहे. पाणी प्यायचं. जे नॉन स्ट्राईकवरती जे फत बोधू आहे त्यांना थोडेसे ताण लागले, ते दमलेले आहेत, त्यामुळे त्यांना पाणी सुद्धा द्यायचं आहे. जर ते पाणी पितील तर मोठे फटके सुद्धा आपल्याला फत बोधूच्या माध्यमातून पाहायला भेटतील. ह्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांचे वैयक्तिक 15 धावा सुद्धा जोडले गेलेले आहेत. किती झाला? 31 झाला ना. 31 ना. चला 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. संघाची धावसंख्या बघा तरी 31, लॉस ऑफ 0 विकेट. 2 षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली. आता आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटणार आहे. कृपया गोलंदाजीचं नाव सांगायचं आहे. फरहान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक फेकण्यासाठी फरहान सज्ज होतोय. राईट आर्म उर्द विकेटचा मारा करेल तो बालासाठी. बाला एक डावखुरा फलंदाज, मोठा फलंदाज, हा लिटर फलंदाज, नावाजलेला आणि गावाजलेला फलंदाज जो काय आपल्या स्ट्राईक मार्फत पाहायला भेटणार आहे. पहिला चेंडू ती बॅटीची कडा लागते. हे इनसाइड एज लागून जे की क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये जातोय चेंडू. तिथे एक धावा भेटेल. एक धावाचे स्ट्राईक रोटेट होते. एक धावाच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत भर पोहोचेल. धावफलकावरती धावा होतात 32 धावा. बघा की तुझ्या षटकामध्ये ह्या इनिंगमध्ये 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 5 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावरती जोडले जातात. फरहान सुद्धा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या पहिल्या सामन्यापासून. तोच आपल्या गोलेन ट्राय होती. फरहान सुद्धा सज्ज होताना पाहायला. पण स्ट्राईक एंडवरती पहिला सामना, पहिला स्वागतच्या सामन्यामध्ये त्यांनी 41 धावाची महापारी केणारा फत बोधू स्ट्राईक मार्फत पाहायला भेटेल. चला गोलेन ट्रॅक होती. परत एकदा फरहान सज्ज होते राईट मोर विकेटचा मारा करण्यासाठी. पुढचा चेंडू इथं सुद्धा भिरकवलेला हवाई फायर चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सेम रेखा पार. दमदार षटकार भेटतील इथं 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्येमध्ये भर पोहोचेल. धावफलकावरती धावा होतात 38. फौजच्या माध्यमात आपल्याला मोठे मोठे प्रहार पाहायला भेटत चाललेले आहेत. चला लाईक सावरटकर आणखी 2 मारतायत तर आपला खिसा खाली होणार आहे. कृपया नोंद ठेवायची आहे. चला आता थोडे बघा की तरी मागणी पडलेले आहेत. ते फरहान पहिल्या चेंडूवरती 1 धावा खर्च केला. दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार आपल्याला फत बोधूच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. जे की मंडणगड तालुक्यामध्ये पूर्ण गाजलेला फलंदाज जे की फत बोधू सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो. जे की आत्ताच थोडे 1 महिना पहिलेच ते बाहेर गावीमधून आले आहेत. पुढचा चेंडू परत एकदा हवाई फायर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सेम रेखा पार. दमदार षटकार. आपला एकच फटका 440चा झटका. आता लाईक सावरटकर खुर्चीवरून उभं राहा. तुमच्या 500च्या 10 नोटी जाण्याची इथं परिस्थिती आलेली आहे. नाही सांगत काय आता बस मागापासून बोललो ना. आता इम्रानभाई बोधू यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक फत बोधूसाठी लागलेला आहे. जे की वडील जे की मगाच्या सामने पहिल्या सामन्यापासून त्यांना पारितोषिक फत त्यांना लावत आहेत. पुढचा चेंडू परत एकदा हवाई फायर घेण्याचा प्रयत्न पण खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेलबाद होण्याची संधी पण कमबॅक. लाईनमॅन किती धावा आहेत? ओके हे 2च भेटतील. या 2 धावा धावफलकावरती जोडले जातील. बघा या षटकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची धावा येताना पाहायला भेटत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा होती 46. लॉस ऑफ 0 विकेट.
जे की तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या जी की 46 धावावरती जाऊन पोहोचलेली अजून या षटकामधले आणि या इनिंगमध्ये सुद्धा फक्त दोनच चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया आता फरहान मागडे पडलेले दोन मोठे प्रहार आपल्याला फजच्या माधून पाहायला भेटलेले आहेत. परत एकदा फरहान गोलसाठी सज्ज होते. 10-12 पावलाचा रनअप असेल. अंपायरला क्रॉस केलेला आहे. राईट मोड विकेट फेकण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू परत एकदा वाई फायर. परत एकदा चेंडू त्याच दिशेने लॉंग ऑन दिशेने चेंडू जातोय. सीमा रेखा पार. शानदार षटकार. जी की टीमची सुद्धा हाफ सेंचुरी झालेली आहे. दोन फलंदाजांमध्ये जी की 50 धावा पूर्ण केलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होणं आवश्यक आहे. तसेच 52 झालेले आहेत. चला पाहूया लास्ट चेंडूचा खेळ बाकी. चांगल्या प्रकारची आपल्याला चांगल्या प्रकारची क्षेत्र फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फुटा परत एकदा हवाई फायर त्याच दिशेने. जे की आजच्या दिवसामध्ये बघायला गेलो तर सर्वात चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला भेटते ती फत बोधूच्या माध्यमातून. जे की लेग साईडला ते चांगल्या प्रकारचे शॉट आपल्याला एकच दिशेने ह्या इनिंगमध्ये टोटल 5 षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलेले आहेत. आपल्याला एका सामन्यामध्ये एका इनिंगमध्ये 5 षटकार. वैयक्तिक बघायला गेलो तरी चला फत बोधू तुम्ही सुद्धा पवेलियन कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. चला तसेच फैसल भाई यांच्याकडून फत बोधूसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. तसंच इस्माईल आणि आलेले सुद्धा आहेत. आणि इस्माईल भाई ओंबिलकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. तसाच बशीरभाई मसूरकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. तसाच इम्रान भाई बोधू त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. कृपया त्यांनी येऊन कलेक्ट करायचं आहे. बक्षीस लिहून ठेवा दादा. तर ते बक्षीस फक्त नोटेड करून ठेवा कुठेतरी एका ह्याच्यावरती घ्या. त्याच्याजवळ त्याच्या लक्षात आहे ना. हे सगळे लिहून ठेवा एका ह्याच्यावरती लिहून ठेवा म्हणजे आपल्याला नंतर देता येतील. आणि जो पण देतोय ना त्यांचं पान पाहिजे. 59 टू गेम सर. 59 टू गेम. असो धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा मी सागर सायंकाळच्या सत्रामध्ये हा दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं शिवतेज मंडणगड संघाने 58 धावा बनवल्या आणि प्रतिस्पर्धी टीमला म्हणजे लाटवण संघाला सामना जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. सकाळच्या मॅचमध्ये याच लाटवण संघाकडनं शिवतेज संघ पराजित झालेला होता आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा सायंकाळचं सत्र आता सिलेक्ट केलंय. काय जबरदस्त बॅटल इथे रंगलं जात आहे. हो निगाहे मंजिल पर कदम हो राह पर तो ऐसी कोई राह नहीं होती जो मंजिल तक ना जाती हो. जिनके अंदर मंजिल को पाने की चाहत होती है वही लोग समुंदर के ऊपर पत्थरों के पुल बना देते हैं. आज तुम्हाला जर यशाला गवसणी घालायची असेल तर मात्र पुन्हा एकदा संघर्ष करण्याची आवश्यकता आहे. आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं परंतु त्याच्या अगोदर त्यांना देखील स्वराज्यातले 23 किल्ले मिर्झा राजे जयसिंग यांना तहामध्ये द्यावे लागले आणि त्याच्यानंतर 350 किल्ल्याचं विशाल साम्राज्य निर्माण केलं गेलं. त्याच्यामधला एक किल्ला मंडणगडचा किल्ला आहे. अर्थात आपण जर पाहिलं तर आज सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा एक चांगलं बॅटल इथे रंगलं जात आहे. प्रथम फलंदाजी करत असताना फत बोधूची धुव्वादार फलंदाजी त्याला बाळाची लागलेली समयोचित साथ या दोघांनी पहिल्या विकेटसाठी केलेली विक्रमी पार्टनरशिप ही वैशिष्ट्यपूर्ण खेळी आज लाटवण संघाच्या विरोधामध्ये यश मिळवून देते का आपण पाहूया. सर्वांच्या नजरा मात्र या हाय व्होल्टेज मॅचकडे लागलेल्या आहेत. जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिले, जे उभे होते ते इकडे तिकडे आता चालायला लागलेत आणि जे चालतायत ते आता कदाचित धावतील थोड्या वेळानंतर आपल्या आवडत्या खेळाडूला मिठी मारण्यासाठी. जर हा सामना जिंकला गेला शिवतेज मंडणगड संघाकडनं तर त्याच वेळेला मात्र मागच्या मॅचमध्ये लाटवण संघाला विजय प्राप्त करून देणारा दीपक आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने त्याचा सहकारी खेळाडू तुम्ही पाहताय. बॅटर्स नेम नवेद आहे. हाजमे की गोली रंगों की होली गुजरात की घाघरा चोली और क्रिकेट के मैदान में जिया दोस्तों विराट कोहली. आणि ते विराटचं नाव लिहिलेली जर्सी आहे. 18 नंबरची जर्सी इथे परिधान केले. नाव विराट ठरलेलं आहे. नाव त्याचं नावेद आहे परंतु शेक्सपियरने देखील सांगितलं नावात काय आहे.
जे काही करायचंय ते तुम्हाला कर्म करायचं आहे. बस कर्म तुम्हारा कल होगा, कर्म अगर सच्चाई है तो कर्म कहाँ निष्फल होगा, हर संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते नहीं मोती सहज ही गहरे पानी में, बढ़ता दूना उसा उसी हैरानी में. मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. सकाळच्या सत्रामध्ये झालेला पराजय या लाटवण टीमकडनं थोडासा जिवारी लागला होता शिवतेज मंडणगडच्या, आणि त्याच्यामुळे सायंकाळच्या सत्रामध्ये काय जबरदस्त बॅटिंग केले फत बोधूने. पहिल्या मॅचमध्ये 41 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते बॉलर. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर, पंचाने नो डिक्लेअर केलाय. एका अवांतर धावेच्या मदतीने लाटवण संघाचं खातं ओपन होतंय. 1+1=2. 2 धावा मिळतील. या 2 धावा जर कमी केल्या तर खऱ्या अर्थाने विजयासाठी अजून देखील जर आपण बघितलं तर 57 धावांची आवश्यकता आहे. 59 धावांचं विशाल लक्ष्य सेट केलंय. दीपक आपल्या संघाला खऱ्या अर्थानं विजयापर्यंत घेऊन जातोय का पाहणं फार गरजेचं असेल. षटकातला पहिला बॉल आखूड टप्प्याचा ऑफस्टमच्या बाहेर फ्रीट होती. ते मोठा फटका यायला पाहिजे होता, मात्र आडव्या बॅटने खेळण्याच्या नादामध्ये हा फटका फसलेला आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. एका धावेसाठी स्ट्रगल संघर्ष करत असताना मिस्टर दीपक, जेवढा वेळ हा खेळाडू विकेटवरती उभा राहील शिवतेज मंडणगडला घाम गाळावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. लोअर फुल टॉच, फटका फसलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळाडू बाद. दीपक माघारी परततोय. शिवतेज मंडणगडच्या विजयातला सर्वात मोठा अडसर जो खेळाडू होता तो खेळाडू आता माघारी परततोय. ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये विजयाचा घास मंडणगडच्या तोंडातून हिरावून घेतला तो खेळाडू होता दीपक, आणि तोच खेळाडू आता सायंकाळच्या सत्रामध्ये स्वस्तात माघारी परततोय. बॅक टू बॅक 2 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला दीपक या मॅचमध्ये ही महत्त्वाची जी लढत होती, उपांत्य फेरीची लढत, याच्यामध्ये हिरो बनण्यासाठी थोडासा वेळ विकेटवरती घेणं गरजेचं होतं, मात्र त्याची बॅट टळपली नाही. स्वस्तात बाद झाला, आणि त्यानंतर शिवतेज मंडणगडचे जे पाठीराखे आहेत ते आता जल्लोष करायला सुरुवात होतील. जर शिवतेज मंडणगडचा संघ फायनलसाठी क्वालिफाय झाला तर इथे ढोल ताशे नगारे तुम्हाला बरंच काही इथे पाहायला भेटू शकेल. हाथी घोडे भाले तलवारी फौज तो तेरी सारी है, हाथी घोडे भाले तलवारी फौज तो तेरी सारी है, पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. हा शिवतेज मंडणगडचा संघ एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. मिसफील्ड होते, फंबल होत आहे. तिथे सुफियान सर आपल्याला पाहायला भेटतात. हा कोच आहे, हा गुरु आहे, परंतु गुरुकडून झालेली चूक ही चूक नसते, ही तुम्हाला सबक असते, शिकवण्याचा प्रयत्न असतो की अशा चुका परत करू नका तुम्ही. दरम्यान यावेळेला मात्र आपण पाहतोय इथे धाव घेतली जाते. टीमची धावसंख्या मात्र लाटवण संघाची पुढे सरकली जाते. धावा झालेल्या आहेत. यावेळेला स्कोर बोर्डवरती तुम्ही पाहताय 3 ना 4 धावा. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच आमच्या दिशेने वळताय. दंडित केले. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्रीट असेल. यस, ॲब्सोल्युटली फ्रीट आहे. भगवान जब भी देता है 3, आणि 3 मध्ये आपण एक घेऊया 4 बरोबर आहे. 4 आताचा गेट 4 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्ड वरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता वेगाने बॉलवरती येत आहेत, परंतु इथे जरूर एकेरी धाव पूर्ण करण्याची सुवर्ण संधी होती. एक धाव तर पूर्ण केली जाते. अतिशय संत गतीने स्कोर बोर्डवरती पुढे जात असताना आपल्याला लाटवणचा संघ पाहायला भेटतो. 59 धावांचं भलं मोठं आव्हान आहे, आणि त्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या मात्र 5 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. अजून जर आपण पाहिलं तर खूप मोठं आव्हान आहे. व दिल्ली का तख्त काफी दूर आहे जीत केली आहे. दरम्यान यावेळेला बॉलरचं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय ओमकारला पाहतोय, परंतु इथे ओमकारवरती झालेले हे जबरदस्त आक्रमण. चेंडू संभवता सीमारेषेच्या बाहेर जातोय का पाहूया. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ओमकार वरती तुटून पडलाय फलंदाज. ओमकारने सकाळच्या सत्रामध्ये देखील सांगितलं होतं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिभ्रवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहं. ज्या ज्या वेळेला माझ्या टीमवरती संकट येईल त्या त्यावेळेला विकेट घेण्यासाठी मी सक्षम आहे. आणि तीच सक्षमपणे गोलंदाजी करत असताना याच्या अगोदरच्या बॉलवरती आपल्याला ओमकार पाहायला मिळाला होता, परंतु बॅटरने देखील सांगितलंय, सौ सुनार की जनाब एक लोहार की होती है. पहिले काही बॉल तुझे होते परंतु हा बॉल माझा होता. परंतु इथे चांगलं कमबॅक केलंय पुन्हा एकदा ओमकारने. धाव भेटत नाही. डॉट बॉलची सांगता षटक देखील संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. म्हणजे अजून देखील विजय खूप दूर आहे. शेवटचे 12 बॉल शिल्लक, आणि आपण जर पाहिलं तर विजयासाठी
48 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये जर सरासरी बघितलं तर 24 धावांची सरासरी असेल, जे की आजच्या दिवसामध्ये संभव झालेलं नाहीये. असंभव को संभव बनाना, नामुमकिन को मुमकिन करना, अनहोनी को होनी में बदलना, ये जनाब धोनी किया करते थे, लेकिन धोनी तो है नहीं. सो मतलब यहाँ पर वो पॉसिबिलिटी है नहीं. तर 12 बॉलमध्ये 48 धावा बनवायच्यात लाटवण संघाचा. तुरुप का एका बॅक टू द पॅव्हेलियन. ज्या दीपककडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती त्या दीपकला स्वस्तात बाद केलं ते इथे ओमकारने. आणि त्यानंतर आपल्या संघाच्या आशा अपेक्षा आता जागृत झालेत फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. जर इथे शिवतेज मंडणगडचा संघ जिंकला तर सरळ फायनलसाठी क्वालिफाय आणि फायनलमध्ये लढत होईल ARC 11 आंबेत या टीम बरोबर. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटर्सने. आपण जर बघितलं तरी असं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालेला होता इथे. मिळाली चांगलं कमबॅक केलेलं आहे इथे बॉलर्सने. एक षटकार आलेला होता ओमकारच्या षटकामध्ये अगदी शेवटच्या काही बॉल शिल्लक असताना, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक. गोलंदाजी मार्कवरती रोशन बेलोसे. रोशन जर आपल्या टीमचं नाव रोशन. हा ही चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. थोडासा फ्लायटेड बॉल होता. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न. 1 बाउन्सचा इशारा दिलाय. म्हणजे याच्यानंतर जर तुम्ही बाउन्स चेंडू टाकलात तर तो नक्कीच नो डिक्लेअर केला जाऊ शकतो. रेफरी यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी रोशनने केली आहे. आज रोशन असेल बाळा असेल ही 2 सख्या भावांची जोड गोळी मैदानावरती धुमाकूळ घालते. एकाने फलंदाजीमध्ये करामत केली, एक गोलंदाजीमध्ये अतिशय विध्वंसक अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर दुसरीकडे आपण फहदला बघतोय. त्यांनी सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये 41 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर परमला आपण पाहिलं, त्यानंतर पुन्हा एकदा फहदला आपण पाहतोय. यावेळेला फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये आहे, मात्र जोपर्यंत चेंडूवरती येतील थ्रो करतील यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. दोन्ही बॅटर्सकडे पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी. इथे थोडासा खराब ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु दोन्ही बॅटरची मानसिकता नव्हती इथे ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये धावा कलेक्ट करण्याची. बॉडी लैंग्वेज थोड़ी सी निगेटिव आपल्याला पाहायला भेटते. वो मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान दोबारा जीत नहीं सकता. 4 बॉल टाकलेत, मात्र एकच धाव खर्च केले. याही बॉलवरती बॅकफुट वरतीचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्ही बाळाला पाहताय. बाळाने मात्र झपकन जाऊन चेंडू अडवला, परंतु एक धाव तर रोखू शकलेले नाहीयेत. सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते 13 या आकड्यावरती. अब 13 क्या होगा लाटवन वालों, यही सवाल होगा हर किसी के मन में. परंतु इथे पूल केलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, मिसफील्ड होते. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बाळाचं स्वागत केलं सरते शेवटी पुन्हा एकदा चौकाराने. या 4 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावरती. पहिल्या 12 बॉलमध्ये 17 धावा झाल्या, म्हणजे अजून देखील सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आव्हान प्रचंड मोठं असणार आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं तर इथे 42 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी अजून देखील. म्हणजे मी सांगितलं होतं सकाळी की डोमेस्टिक मॅचमध्ये 6 बॉलला 42 झाल्या होत्या. एक सामना मी बघितला होता तिथे तो. सो इथे 6 बॉलला 42 पाहिजेत. आणि त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती बाळा आलाय. यावेळेला चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय, परंतु चेंडू खूपच बाहेर वळलाय. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत भूमीला आणि एक अवांतर धावेचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावा झालेल्या आहेत 18. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर इस्माईल भाई उंबिलकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज झालं आतापर्यंत. फैसल उके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले. ज्याने अनाउन्समेंट केलेले आहे त्यांच्याकडनं पारितोषिक येतील इथे खेळाडूंसाठी. तर त्याच वेळेला बाळा मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना समोर जहूर सारखा एक सेट फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलेला होता. अलॉंग द कार्पेट विकेटला गुदगुदल्या करत चेंडू जातोय तो अर्थातच 30 सर्कलच्या आतमध्ये. जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या दिशेने मात्र एकेरी धाव पूर्ण केली जाईल. या सिंगल धावेच्या मदतीने तुम्ही मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होऊ शकत नाही. जर तुम्हाला मेगा फिनालेसाठी क्वालिफाय व्हायचं होतं तर अगदी पहिल्या षटकातल्या पहिल्या बॉलपासून जोरदार आक्रमण करणं गरजेचं होतं. हा चेंडू देखील सुरेख, परंतु ऑप्टमच्या खूपच बाहेर. पंचाने पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलेला आहे. एका अवांतर धावेची भर धावफलकामध्ये पडते. टीमची धावसंख्या मात्र इथे पोहोचते 20 म्हणजे 20 या आकड्यावरती. जवळ शिवतेज मंडणगडचा संघ फायनलसाठी क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु ही भविष्यवाणी थोडीशी महागात ठरू शकेल का आमच्यासाठी. इथे देर आयर दुरुस्त आयर, विलंब से किंतु बड़ा स्ट्रोक आता हुआ गेंद जाती हुई सीधा दर्शक दीर्घा में. फील्डर बने दर्शक, दर्शक बने फील्डर.
यहाँ पर शिवतेज ब्रांडर सिक्सर आता हुआ कमाल का स्ट्रोक देखने को मिला। अगर यही स्ट्रोक शुरुआत से देखने को मिलते तो शायद जीत की पॉसिबिलिटी ज़्यादा हो सकती थी, लेकिन वो कहते हैं ना कि नहीं है, अगर मुकाबला हाथ से फिसल गया है तो कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक खेलने के बावजूद भी कोई फायदा नहीं होगा। जिस तरह से ये मिट्टी से रेत फिसलते हैं, शायद दूसरी तरह से मुकाबला हाथ से फिसलता हुआ, लेकिन इस बार नावेद ने हिम्मत नहीं छोड़ी है। लगातार 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक देखने को मिले नावेद के बल्ले से, और इसी 6 के बदौलत रन संख्या आगे बढ़ती हुई 32 बने हैं। क्या यहाँ पर जीत का कोई प्रयास देखने को मिलेगा? फिलहाल बाड़ा के ऊपर जोरदार आक्रमण होता हुआ नावेद के द्वारा। नावेद शुरुआत के ओर से ही अगर यही आक्रामक रवैया अपनाते तो शायद वो जीत की पॉसिबिलिटी ज्यादा हो सकती थी। बाड़ा इस समय तैयार है इस ओवर की अगली गेंद फेंकने के लिए। शिवतेज मंडनगढ़ की टीम तकरीबन फाइनल के लिए क्वालिफाई करती हुई नजर आ रही है। काफी समय तक हवा में लहराती हुई गेंद, खिलाड़ी थोड़े से पीछे खड़े थे और अंत में जाकर ये शिवतेज मंडनगढ़ की टीम 99% अब जीत की तरफ आगे बढ़ चुकी है। महज औपचारिकता बाकी है। एक आधा बड़ा स्ट्रोक आता है तो भी कोई फर्क नहीं पड़ेगा इस मुकाबले के रिजल्ट पर। बड़ा गेंदबाजी करते हुए और नावेद आड़े बल्ले के साथ गेंद को खेलना चाहते थे। हम पर क्या कोई इशारा आएगा? नहीं, दैट इज अ फेयर डिलीवरी। और अब अंत में जाकर शिवतेज मंडनगढ़ की टीम फाइनल में पहुंच चुकी है। जीत मुबारक हो। जिस लाटवन के टीम ने सुबह के सत्र में शिवतेज मंडनगढ़ को पराजित किया था, उसी लाटवन की टीम को शिवतेज मंडनगढ़ ने शाम के सत्र में पराजित किया। ये बदला होता है। चलो फाइनल मुकाबले का टॉस करेंगे, लेकिन इसके पहले मैन ऑफ द मैच का अवार्ड चला टॉस करूया। ARC 11 आंबेत आणि त्याचबरोबर